Hello student, last lecture we have studied entity set and in type of entities. त्यानंतर attributes बघितले होते आणि type of attributes. The next point is relationship. The association between the two different entities is called as relationship. Relationship मध्ये काय केलं जातं, त्या दोन entities वेगवेगळे entities आहेत त्यांचं रिलेशन आहे ते डिफाइन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज द डिग्री ऑफ रिलेशनशिप. त्यामध्ये आपल्याला 4 डिग्रीज दिलेल्या आहेत. फर्स्ट इज युनरी रिलेशनशिप. A unary relationship exists when there a relationship of a single entity with itself. A unary relationship is also called as recursive relationship in which the entity relates with itself. युनरी रिलेशनशिप मध्ये काय आहे, ती एंटिटी आहे ती स्वतःशीच रिलेशन मध्ये असते. म्हणजे काय झालं, युनरी रिलेशनशिप. त्याला रिकर्सिव्ह रिलेशनशिप. रिकर्सिव्ह म्हणजे काय, कॉल इट रिकर्सिव्हली कॉल इटसेल्फ. म्हणजे यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अ पर्सन कॅन बी रिलेट विथ अनदर पर्सन. सपोज द वुमन हू कॅन समवन मदर्स, अ पर्सन हू कॅन समवन चाइल्ड. मग यामध्ये काय झालं, पर्सनच पर्सनची रिलेशन मध्ये आहे म्हणजे तो काय झाला, युनरी रिलेशनशिप मध्ये आहे. तुम्ही ते डायग्रामॅटिकली शो कसं करतात ते बघू शकता. पर्सन रिलेशन इज इन अ रिलेशन विथ पर्सन, म्हणजे तो पर्सन त्याच पर्सनशी रिलेट करतो म्हणून ते काय झालं, युनरी रिलेशनशिप. द नेक्स्ट पॉइंट इज बायनरी रिलेशनशिप. A binary relationship exists only when there is a relation between only two entities. In this case, the degree of relationship is 2. यामध्ये युनरी मध्ये काय, डिग्री ऑफ रिलेशनशिप तुमची 1 असते कारण तो स्वतःशीच रिलेट करतो. अँड द नेक्स्ट इज बायनरी रिलेशनशिप मध्ये काय आहे की दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत ते एकमेकांशी रिलेट केले जातात, त्याला बायनरी रिलेशनशिप म्हणतात. आणि त्याची डिग्री ऑफ रिलेशनशिप काय असते, 2 असते. एक्झाम्पल बघा, teachers teaches the student. In this, teacher and student are the two different entity which they are connected with each other via relation teaches. यामध्ये काय, टीचर अँड स्टुडंट हे दोन वेगवेगळे एंटिटीज आहेत आणि ते टीचर्स या रिलेशन थ्रू एकमेकांशी कनेक्ट आहेत आणि ती काय आली, म्हणजे ती काय झाली, बायनरी रिलेशनशिप. देन नेक्स्ट इज टर्नरी रिलेशन. A ternary relationship exists when there are relations between 3 entities. For example, a person can be student and a person also can be a teacher. Here the teachers and student and the person are the 3 entities which are related to each other. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, पर्सन स्टुडंट पण असू शकतो अँड पर्सन टीचर्स पण असू शकतो किंवा स्टुडंट टीचर पण असू शकतो. मग हे काय झालं, एकमेकांशी कनेक्ट झाले. मग यामध्ये काय 3 वेगवेगळ्या ज्या एंटिटीज आहेत ते एकाशी रिलेट केल्या जातात म्हणजे त्याला काय बोलतात, टर्नरी रिलेशनशिप. तुम्ही डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट कसे करतात ते तुम्ही बघू शकता. इथे बघा, स्टुडंट आहे, पर्सन अँड टीचर आहे, ते एकमेकांशी इज अ रिलेशनशिप थ्रू कनेक्टेड आहेत. सो दिस इज अन टर्नरी रिलेशनशिप अँड डिग्री ऑफ द टर्नरी रिलेशनशिप इज 3. देन नेक्स्ट पॉइंट इज क्वार्टरली रिलेशन. क्वार्टरली relationship exists when there are relations between the 4 entities. The 4 entities, employee, management, faculty, teaching faculty and non-teaching faculty, are connected with each other via relationship. क्वार्टरली म्हणजे काय होतं की 4 वेगवेगळ्या एंटिटीज एकाशी कंबाईन केले जातात किंवा रिलेशन मध्ये असतात तेव्हा ती क्वार्टरली रिलेशनशिप असं म्हटलं जातं. त्याची डिग्री ऑफ रिलेशनशिप काय असणार, 4 आहे. यामध्ये एक्झाम्पल बघा, टीचिंग स्टाफ. आपले जे टीचिंग स्टाफ आहे तो, एम्प्लॉई म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, पिऊन म्हणू शकता. अँड देन नॉन टीचिंग फॅकल्टी म्हणजे तुम्ही आपलं एक्झाम्पल घ्यायचं, कॉलेजचे जर लॅब असिस्टंट्स असतात किंवा जे काही वरची कामं करणारे असतात जे टीचर्स नाही आहेत तो टीचिंग स्टाफ झाला. अँड मॅनेजमेंट फॅकल्टी म्हणजे तुमचे ऑफिसमधले जे वर्कर्स आहेत ते. मग ते सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतात आपल्या कॉलेजच्या डेटाबेसमध्ये. सो हे काय झालं, क्वार्टरली रिलेशनशिप झाला की 4 वेगवेगळे एंटिटीज एकाशी कंबाईन केले झाल्यात. सो दॅट इज कॉल्ड ॲज क्वार्टरली रिलेशनशिप. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज मॅपिंग कार्डिनॅलिटीज. कार्डिनॅलिटी रेफर्स द युनिकनेस ऑफ द डेटा व्हॅल्यू कंटेन इन अ कॉलम. युनिकनेस म्हणजे काय, युनिक व्हॅल्यू. आपली जी डेटा मधले व्हॅल्यू आहे ती युनिक व्हॅल्यू असणं जास्त गरजेचं आहे. मग मॅपिंग कार्डिनॅलिटी काय करते की रेफर करतं की ती जी व्हॅल्यू आहे ती युनिक व्हॅल्यू आहे की नाही. सो द नेक्स्ट इज मॅपिंग कार्डिनॅलिटी. मॅपिंग कार्डिनॅलिटी एक्सप्रेस द नंबर ऑफ एंटिटी which another entity can be associated with the relationship set.
मॅपिंग कार्डिनॅलिटी काय फाइंड आउट करतं, युनिकनेस अँड इच कॉलम जो आहे तो दुसऱ्या कुठल्या कॉलमशी रिलेशनशिप सेटमध्ये आहे ते फाइंड आउट करण्याचं काम कोण करतं, मॅपिंग कार्डिनॅलिटी. मॅपिंग कार्डिनॅलिटी इट्स डिफाइन द रिलेशनशिप बिटवीन द टू एंटिटीज वाय द रिलेशनशिप सेट. ही काय करते की डिफाइन केले जातं रिलेशनशिप बिटवीन द टू एंटिटी सेट. मॅपिंग कार्डिनॅलिटी मध्ये आपण पुढचे पॉइंट आहेत ते मॅपिंग कार्डिनॅलिटी 1-to-1 मॅपिंग कार्डिनॅलिटी. 1-to-1 आपण मागे बघितलं रिलेशनशिप टाईप मध्ये. 1-to-1 मध्ये काय, जो एंटिटी सेट ए कॅन बी रिलेट विथ एंटिटी सेट बी, म्हणजे प्रत्येक एंटिटी सेट ए मधला जो डेटा आहे तो एंटिटी सेट बी मध्ये कनेक्टेड आहे किंवा मॅप करतोय, म्हणजे ती काय झाली 1-to-1 मॅपिंग कार्डिनॅलिटी. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, स्टेट हॅज अन कॅपिटल. प्रत्येक वन स्टेट आहे तो एका स्टेटला एकच कॅपिटल असतं. सो ही इज अ मॅपिंग कार्डिनॅलिटी, 1-to-1 मॅपिंग कार्डिनॅलिटी. देन नेक्स्ट इज 1-to-many. 1-to-many मध्ये काय सांगितलं होतं, आपला जो एंटिटी सेट ए आहे तो मल्टिपल म्हणजे एक एंटिटी सेट एंटिटी सेट बी च्या दोन एंटिटीशी कनेक्टेड आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज 1-to-many. म्हणजे एक जो सेट आहे तो मल्टिपल बी सेटशी कनेक्टेड आहे. सो फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर डिपार्टमेंट हॅज अन एम्प्लॉई. वन डिपार्टमेंट हॅज अ मेनी एम्प्लॉई. आपलं लाईव्ह एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपलं जे IT डिपार्टमेंट आहे एक डिपार्टमेंट आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे टीचर्स आहेत, मल्टिपल टीचर्स आहेत. मग ते काय झालं 1-to-many रिलेशनशिप. त्यानंतर नेक्स्ट मॅपिंग कार्डिनॅलिटी आहे ती many-to-one. many-to-one म्हणजे काय, मेनी स्टुडंट कॅन एनरोल इन वन स्कूल. मग यामध्ये एंटिटी सेट ए चे जे काही मल्टिपल्स कंटेंट आहेत ते एंटिटी सेट बी शी कनेक्टेड आहे, मल्टिपल एंटिटी सेट बी शी कनेक्टेड आहेत. मग एक्झाम्पल मध्ये घ्यायचं झालं तर स्टुडंट एनरोल इन वन स्कूल. मल्टिपल स्टुडंट कॅन एनरोल इन वन स्कूल. फॉर एक्झाम्पल दुसरं एक देऊ शकता की कोर्स अँड स्टुडंट घेऊ शकता. मल्टिपल स्टुडंट कॅन टीचेस वन कोर्स असं पण येऊ शकेल. तर ही काय झाली थर्ड मॅपिंग कार्डिनॅलिटी झाली many-to-one. अँड फोर्थ मॅपिंग कार्डिनॅलिटी इज many-to-many. ह्यामध्ये काय मल्टिपल जे काही डेटा ऑब्जेक्ट्स आहेत तुमचे एंटिटीज आहेत ते मल्टिपल बी डेटा सेटशी कनेक्टेड आहेत. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्टुडंट लर्न सब्जेक्ट. मेनी स्टुडंट कॅन लर्न मेनी सब्जेक्ट. सो दॅट इज अन many-to-many कार्डिनॅलिटी, मॅपिंग कार्डिनॅलिटी. आपल्या रिलेशनशिपचे टाइप्स अँड मॅपिंग कार्डिनॅलिटी सेम्स आहेत. फर्स्ट इज 1-to-one, 1-to-many, many-to-one अँड many-to-many. ठीक आहे, हा पॉइंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. त्यानंतर नेक्स्ट इज तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हे काय सिम्बॉल्स ऑफ ER ऑब्जेक्ट. आपल्याला आता पुढे जाऊन ER डायग्राम्स ड्रॉ करायचे आहे. त्याच्या आधी त्याचे सिम्बॉल्स स्टडी करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मागच्या लेक्चरला तुम्हाला मी काही सिम्बॉल्स सांगितले होते, जसे एंटिटीज अँड टाइप ऑफ ऍट्रिब्यूट सांगितले होते. त्यामध्ये बघा, फर्स्ट इज एंटिटी. नॉर्मल एंटिटी तुमची कशाने शो केली जाते, रेक्टँगलने शो केली जाते. त्याचं डिस्क्रिप्शन आहे एंटिटी. त्यानंतर डबल रेक्टँगल, ही काय आहे वीक एंटिटी आहे, ती तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं. अँड नंतर इलिप्स म्हणजे काय, तुमचे ऍट्रिब्यूट्स. तुमची जी ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ एंटिटी. सो ती इलिप्सने डिफाईन केली जाते आणि त्याला काय बोलतात, ऍट्रिब्यूट बोलतात. इलिप्स विथ अंडरलाईन, जो इलिप्स विथ अंडरलाईन्स असेल त्याला काय बोलतात की ऍट्रिब्यूट शो केलं जातं त्याच्या थ्रू. त्यानंतर इज डबल इलिप्स मल्टीव्हॅल्यू ऍट्रिब्यूट. मल्टीव्हॅल्यू ऍट्रिब्यूट आपण शिकलोय. मल्टीव्हॅल्यू ऍट्रिब्यूटचे एक्झाम्पल काय, ती पुढे जाऊन एक्सटेंड होऊ शकते किंवा नंबर ऑफ व्हॅल्यूज त्याच्या प्रोव्हाइड्स त्या ऍट्रिब्यूटचे असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टुडंटचा फोन नंबर, मग एका स्टुडंटचे मल्टिपल फोन नंबर असू शकतात. मग ती काय झाली मल्टीव्हॅल्यू ऍट्रिब्यूट्स. आणि ती कशाने डिफाईन केली जाते, डबल इलिप्सने. त्यानंतर डॅशेड इलिप्स, डिराइव्ड ऍट्रिब्यूट. डिराइव्ड ऍट्रिब्यूट तुम्हाला सांगितलं होतं, एव्हरेज एज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, एज जे काय आपले ऍट्रिब्यूट्स आहे त्याच्या थ्रू तुम्ही एव्हरेज एज फाइंड आउट करता. मग ती तुमची काय झाली डिराइव्ड ऍट्रिब्यूट. ती डिफाईन कशाने करतात, डॅशेड इलिप्सने. त्यानंतर डायमंड, आपण जे एकमेकांशी दोन ऍट्रिब्यूटचे
दोन एंटिटीजची जी रिलेशनशिप शो करतो ती कशाने डिफाईन केली जाते, डायमंडने. डायमंडमध्ये आपण जी काही रिलेशन असेल, टीचर टीचेस द स्टुडंट, मग टीचेस ही काय झाली, तुमचे रिलेशन झालं, ते तुम्ही डायमंडमध्ये शो करू शकता. then नेक्स्ट इज लाईन. लाईन इज अ लिंक द ॲट्रिब्यूट्स टू द एंटिटी सेट अँड एंटिटी सेट टू द रिलेशन. आपण जे आपले ॲट्रिब्यूट्स आणि जे रिलेशन आहेत ते एकमेकांना लिंक करण्यासाठी लाईन हा सिम्बॉल यूज करतो. डबल लाईन रिप्रेझेंट द टोटल पार्टिसिपेशन ऑन द एंटिटी. टोटल पार्टिसिपेशन म्हणजे काय, द पार्टिसिपेशन ऑफ एन एंटिटी सेट in a relationship set is said to be an partial only sum the entity participation in the relationship are. यामध्ये काय की फुल पार्टिसिपेशन असेल जर एखाद्या एंटिटीचा रिलेशनशिप मध्ये, तर त्याला काय बोलतात, पार्शियली पार्टिसिपेशन, टोटल पार्टिसिपेशन. ठीक आहे. सो हे तुम्हाला सिम्बॉल्स आणि त्याचे नेम समजले असतील. पुढे जाऊन तुम्हाला ER डायग्राम ड्रॉ करायचे आहे. सो हे व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवा किंवा स्टडी करा याच्यावरती. त्यानंतर आहे रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला बिल्डिंग ब्लॉक्स जे आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो तेच दिलेले आहेत. फर्स्ट इज एंटिटी. एंटिटी म्हणजे काय, एंटिटी इन एनी ऑब्जेक्ट, प्लेस और पर्सन और क्लास. ER डायग्राम अँड एंटिटी रिप्रेझेंटेशन युजिंग अ रेक्टँगल. ठीक आहे. आपण एंटिटी म्हणजे काय ते शिकलो. एंटिटी म्हणजे रिअल लाईफ एंटिटी, जी आपण ऑब्जेक्ट, पर्सन किंवा प्लेस जे काही असतो त्याला आपण एंटिटी म्हणतो. आणि एंटिटी कशाने डिफाईन केली जाते, नॉर्मली रेक्टँगलने डिफाईन केली जाते, तेच इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इज वीक एंटिटी. वीक एंटिटी काय आहे, जी डिपेंडंट अपॉन स्ट्रॉंग एंटिटी, मग ती झाली वीक एंटिटी. वीक एंटिटी आपण कशाने शो करतो, मागच्या पण लेक्चरला सांगितलं होतं की डबल रेक्टँगलने आपण वीक एंटिटी शो करतो. त्यानंतर ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स आपण कशाने शो करतो, इलिप्सने. आपण आता बघितलं इलिप्स थ्रू आपण जी काय आपला ॲट्रिब्यूट्स आहे तो शो करतो. ॲट्रिब्यूट्स नथिंग बट द प्रॉपर्टीज ऑफ एंटिटी, ती काय आपले प्रॉपर्टीज आहे. सो ॲट्रिब्यूट्स आपण. नेक्स्ट इज की ॲट्रिब्यूट्स. प्रायमरी की टू आयडेंटिफाय द ॲट्रिब्यूट युनिकली विथ द सेट ऑफ की टू द ॲट्रिब्यूट इट इज डिनोटेड बाय अंडरलाईन. आपण मगाच्या सिम्बॉल्स मध्ये बघितले की ॲट्रिब्यूट्स, की ॲट्रिब्यूट्स कशा प्रकारे डिफाईन केली जाते, की इलिप्स विथ अंडरलाईन, म्हणजे ती काय झाली, आपले की ॲट्रिब्यूट्स झाले. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्टुडंटचा आयडी किंवा टीचर्सचा आयडी हा काय आहे, युनिक आयडेंटिफायर आहे, तो प्रायमरी की आहे. तो जर एक आयडी दुसऱ्या पर्सनला दिलेला असेल तर युनिक झाला का नाही. सो युनिक आयडेंटिफिकेशनसाठी आपलं की ॲट्रिब्यूट्स यूज केला जातो. देन नेक्स्ट इज मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स. मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स आपण बघितलं होतं की स्टुडंटचा कॉन्टॅक्ट नंबर, एक ॲट्रिब्यूट्स त्याचे मल्टिपल व्हॅल्यू असू शकतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. अँड मल्टी व्हॅल्यू आपण कशी डिफाईन करतो, डबल इक्लिप्सने. अशा प्रकारे आपण मगाशी बघितलं. अँड देन नेक्स्ट इज डिराइव्ड ॲट्रिब्यूट. डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, एक जो डेटा आहे तो डिपेंडंट आहे. सपोज आपण एव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा आपण डेट ऑफ बर्थ एंटर केली आहे, बट तुम्हाला त्याचा एज फाइंड आउट करायचा असेल तर एज ही डिराइव्ड ॲट्रिब्यूट झाली ऑन अ डेट ऑफ बर्थ. मग हे डिराइव्ड ॲट्रिब्यूट कशाने डिनोट केले जाते, डॉटेड इलिप्सने. आपण ते बघितलं सिम्बॉल्स मध्ये. अँड नंतर लास्ट इज रिलेशनशिप. रिलेशनशिप काय, डायमंडने आपण शो करतो. अशा प्रकारे आपले जे रिप्रेझेंटेशन्स आहेत ER डायग्रामचे, आपण सिम्बॉल स्टडी केली. सिम्बॉल स्टडी केल्यानंतर आपण त्याचे जे रिप्रेझेंटेशन्स आहेत, वेगवेगळ्या एंटिटी कशी रिप्रेझेंट केली जाते, ॲट्रिब्यूट्स कशी डिफाईन केली जाते, मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स काय आहे, पुन्हा की व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स काय आहे, पुन्हा डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स कशी डिफाईन केली जाते आणि रिलेशनशिप आपण कसं डिफाईन करतो ते आपण स्टडी केलाय. अँड देन लास्ट इज हे बघा, एक एक्झाम्पल आहे की ऑल टाईप ऑफ ॲट्रिब्यूट्स याच्यामध्ये बिल्ड केलेले आहेत. हे काय झालं, तुमची एंटिटी झाली. त्यानंतर हे काय झाले, मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स, ही तुमची एक ॲट्रिब्यूट झाली. ही स्टुडंट नेम, हे तुमचं नॉर्मल ॲट्रिब्यूट झालं. अँड डेट ऑफ बर्थ, ही पण तुमची नॉर्मल ॲट्रिब्यूट झाली. एज, हे तुमचं काय झालं, डिराइव्ड ॲट्रिब्यूट झालं.
ते काय आहे, डिपेंडंट आहे डेट ऑफ बर्थची. डेट ऑफ बर्थ जर तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला एज द्यायची गरज आहे का, नाही. ऑटोमॅटिकली तुम्ही डेट ऑफ बर्थ थ्रू तुमचं त्या माणसाचं एज कॅल्क्युलेट करू शकता. सो एज इज डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स. सो ती आपण कशी डॉटेड लाईनने डिफाईन केली आहे. अँड हे काय, स्टुडंट आयडी हा काय आहे, की व्हॅल्यू ॲट्रिब्यूट आहे, म्हणजे तो युनिक आयडेंटिफिकेशन आहे. सो तो अंडरलाईनने डिफाईन केलेला आहे. अशा प्रकारे आपण ER डायग्राम कशा प्रकारे डिझाईन करायचे ते आपण बघितलेले आहे. रिलेशनशिप कसं डिफाईन करायचं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. टाईप ऑफ रिलेशनशिप आपण शिकलो आहेत. मॅपिंग कार्डिनॅलिटीज बघितल्या आहेत. टाईप ऑफ ॲट्रिब्यूट्स झाले आहेत. टाईप ऑफ एंटिटीज झाल्या आहेत, वीक एंटिटी, स्ट्रॉंग एंटिटी. सो द नेक्स्ट इज ER डायग्राम. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, ही इमेज ER डायग्राम कन्स्ट्रक्ट केलेली आहे नॅशनल हॉकी लीगची. यामध्ये तुम्ही बघा, गेम आहे. गेममध्ये त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत, डेट आहे अँड स्कोर आहे. डेट म्हणजे तुमची जी हॉकीची गेम असणार त्याची डेट अँड त्या गेमचा स्कोर. आणि इकडे बघा, दुसऱ्या एंटिटी आहे टीम. टीमचे ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत, टीम नेम, सिटी, कुठल्या सिटीमधून ती टीम आली आहे, अँड त्याचा कोच कोण आहे. ठीक आहे. आणि दुसरी एक एंटिटी आहे ती प्लेयर्सचे ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत, पी नेम म्हणजे प्लेयर्सचं नेम, त्याचे पोझिशन. हॉकीमध्ये त्याचे पोझिशन्स ठरलेले असतात, त्याप्रमाणे त्या प्रत्येक प्लेयर्सची पोझिशन काय आहे ते. अँड स्किल लेवल म्हणजे त्याचे स्किल, तो कुठल्या याच्यामध्ये जास्त ॲडव्हान्स प्लेयर आहे ते. सो आणि या दोघांमध्ये टीम अँड प्लेयर्स या दोन एंटिटीजचे रिलेशन्स काय आहेत, कॅप्टन अँड दिस बिलॉंग्स टू म्हणजे कुठल्या या प्लेयर्स असेल तो कुठचा तरी एक प्लेअर त्यातला कॅप्टन असेल. सो हे एक त्याचं रिलेशन झालं. अँड बिलॉंग्स टू कुठल्या टीमला कुठचा प्लेअर बिलॉंग्स करतो ते एक रिलेशन झालं. अँड इकडे आहे लास्टला इंजुरी रेकॉर्ड. इंजुरी रेकॉर्ड हे काय आहे, वीक एंटिटी आहे. ती बघा डबल रेक्टँगलने मेन्शन केलेली आहे. आणि याला पण ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत, एक डिस्क्रिप्शन आहे अँड ID. इंजुरी रेकॉर्ड म्हणजे इंजोर्ड एखादा जर टीम मेंबर असेल तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती या रेकॉर्डमध्ये स्टोअर केलेली असते, ती मॅन्डेटरी नसते. त्यामुळे हे काय केलं आहे की हा डिपेंडंट एंटिटी आहे आणि त्याचं रिलेशन काय आहे, लॉग. ठीक आहे. अशा प्रकारे ही काय आहे, नॅशनल हॉकी लीगची ER डायग्राम डिझाईन केलेली आहे. सो असं तुम्हाला जर करायला एका दुसऱ्या शॉपची किंवा एखाद्या सॉफ्टवेअरची जर ER डायग्राम रिकन्स्ट्रक्ट करायला सांगितली तर तुम्ही करू शकता का. मी ग्रुपवरती तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करून त्याचे इमेज, ती ER डायग्राम जी तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार त्याचा फोटो क्लिक करून मला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये जे काही समजलं नसेल किंवा एखादा पॉइंट क्लिअर झाला नसेल, काही डाऊट असेल, एखादी इमेज वगैरे क्लिअर नसेल तर तुम्ही डायरेक्टली तो ग्रुपला डिस्कस करून विचारू शकता. थँक्यू.